प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, म्हणून काही माणसे क्षणभर तर काही माणसे आयुष्यभर लक्षात राहतात। जे घडतं ते चांगल्यासाठीच, फरक फक्त एवढाच असतो, ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं। व्यक्तीचा आनंद ओळखू नाही आला तरी चालेल, पण त्याच्या वेदना वाचता आल्या पाहिजे, कारण आनंद तर अगदी सहज शब्दात व्यक्त होतो, पण दुःखाला व्यक्त होण्यासाठी शब्द सापडत नाही। एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण व्यक्ती कधी ना कधी संपते, पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते। दिवा म्हणे वातीला, सांग मानव जातीला, सुखासोबत दुःखातही रहा एकमेकांच्या साथीला। काच आणि नाती दोन्ही खूप नाजूक असतात, दोघांमध्ये एकदाच फरक असतो की काच चुकीमुळे तुटते तर नाती गैरसमजाने। एखाद्याशी जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं की थोडंसं का होईना त्याच्याशी बोलण्यासाठी मनाची तळमळ चालू होते, यालाच मनाची ओढ म्हणतात। माणसाचा जन्म हा प्रत्येक घराघरात होतो, परंतु माणुसकी ही ठराविक ठिकाणीच जन्म घेते, व माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते। अशा एका व्यक्तीचं असणं गरजेचं असतं, ज्याला मनाची परिस्थिती सांगायला शब्दांची गरज पडणार नाही। पडलेल्या चाफ्याला मी नकळत वळणावर तुडवलं, तर त्या वेड्याने पावलांना पण सुगंधात बुडवलं। आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे 24 तास देते, आपण त्यात भूतकाळाशी झगडत बसायचं की भविष्याचा विचार करून बसायचं, की आलेला क्षण जगायचं हे आपण ठरवायचं। जीवन हे असतं थोडंसं सोसायचं, बरचसं भोगायचं असतं, ओल्या पापण्या मिटून ओठांनी हसायचं असतं, सुखाबरोबर दुःखालाही झेलायचं असतं, स्वतःला विसरून साऱ्यांमध्ये मिसळायचं असतं। जीवन हे असंच असतं। गोड माणसांच्या आठवणी आयुष्य कसं गोड बनवतं, दिवसाची सुरुवात अशी गोड झालेल्या नकळत ओठांवर हास्य खुलतं। आयुष्य भेटलेल्या माणसाची आठवण तर येतेच, पण काही माणसं इतकी स्पेशल असतात की त्यांना मन कधी विसरू शकत नाही, जसे की तुम्ही। मनापासून लिहिलेल्या गोष्टी मनाला स्पर्श करून जातात, त्या नेहमी काहीतरी वेगळं बोलून जातात। काही माणसं भेटून बदलत असतात आणि काही माणसांना भेटून आयुष्यात बदल घडून येतात। एखाद्याच्या जीवनात कायम राहायचं असेल तर फक्त त्याच्या मोबाईल मधल्या संपर्कात न राहता त्याच्या मनाच्या संपर्कात राहा, कारण काही वेळेस मोबाईल मधल्या संपर्कातून डिलीट केले जाते, पण मनाच्या नाही। जीवन आणि मृत्यू अटळ आहे, पण त्यामधले आयुष्य सुखी समाधानी जगण्याची गुरुकिल्ली एकच निस्वार्थी परिश्रम आणि परमेश्वराचे नित्य नामस्मरण। स्त्री जन्माचा प्रवास हा जन्मच शून्य, बालपण 1 ते 13 वय, तारुण्य 13 ते 25, कौटुंबिक जबाबदारी 25 ते 40 वर्षे, मुलाबाळांचे कर्तव्य मंथन 40 ते 55 वर्षे, एकंदरीत जीवनाचा सरासर विचार 55 पुढे। नसीब स्त्री म्हणजे संपूर्ण आयुष्य फक्त आणि फक्त कुटुंबातल्या प्रत्येकाची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी घेतलेला असतो। जिव्हाळा हा घरचा कळस आहे, माणुसकी ही घरातली तिजोरी आहे, गोड शब्द हे घरातील धन दौलत आहेत, शांतता ही घरातील लक्ष्मी आहे, पैसा हा घरचा पाहुणा आहे, व्यवस्था ही घराची शोभा आहे, समाधान हेच घरचे सुख आहे। देवा माणसाला राहण्यासाठी सगळ्यात चांगली जागा कोणती? देवाने हसून सांगितले की एखाद्याच्या हृदयात राहा, कारण तिथे राहण्यासाठी पैसे द्यावे लागत नाही आणि इथून तुम्हाला कोणी बाहेरही काढू शकत नाही। 100 वर्ष जिवंत राहण्यासाठी 100 वर्ष जगणं गरजेचं नाही। काहीतरी चांगलं काम करा की लोक तुम्हाला हजारो वर्षे लक्षात ठेवतील। जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा वेळ कधीच बाउन्स होणार नाही। दुःखामुळे दुःखी होण्यापेक्षा दुःखातून अनुभव घेत सुखाकडे वाटचाल केलेली कधीही चांगली, आणि असं केलं तरच आनंदी जीवनाचं रहस्य कळेल। कोणताही निर्णय घेताना किंवा आयुष्याच्या वाटेवर कधीही काहीही संकट आलं तर नेहमी मनाला विचारा, कारण मन आपल्या बरोबर कधी खोटं बोलत नाही, ते आपल्या नेहमी सोबत असतं। आयुष्य म्हणजे चेष्टा नाही, आयुष्य म्हणजे समर्पण। तुम्ही जितका युद्धाचा पवित्रा घ्याल तेवढी अशांती जितकं सोपवून देण्याची तयारी कराल तेवढे तरुण जाल। त्या सक्तीच्या हातात तुम्ही जितक्या गोष्टी सोड
तितक्या प्रमाणात त्याचे हात तुम्हाला सावरायला झेपावतील. माणूस हा बाह्य सौंदर्यापेक्षा अंतर्गातील सौंदर्याने श्रीमंत असला पाहिजे, कारण बाह्य सौंदर्य हे वाढत्या वयाप्रमाणे कमी होत जाते, पण अंतर्गातील सौंदर्य मात्र माणसाला अखेरच्या श्वासापर्यंत माणुसकीने वागायला शिकवते. माणसाने आपले कर्म चांगले ठेवावे, कुणी पाहत नाही असा अर्थ काढू नये. जेव्हा नियती त्याचा हिशोब करते तेव्हा तिथे कोणाचाही वशिला चालत नाही. मित्रांना सुद्धा तेवढंच सांगावं जेवढं तो सांभाळू शकतो. भूतकाळ आणि वर्तमान काळ माहीत असलेला मित्र जर उलटला तर तो तुमचं भविष्य बिघडवू शकतो. ज्यांना आपले विचार पटत नसतील त्यांना प्रत्युत्तर देत बसू नका, कारण गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या, गाळ आपोआप खाली बसतो. आपल्या विरुद्ध कट कारस्थान करणारी माणसं आपलीच जवळची असतात. हे कालही सत्य होतं आणि आजही तितकंच सत्य आहे. तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरून तुमची श्रीमंती कळते. तुमची फसवणूक झाली यात तुमची काहीही चूक नाही. चूक त्या लोकांची आहे ज्यांना तुमच्या विश्वासाची किंमत कळाली नाही.